की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, आदिशक्ती म्हाळसा देवी की, छत्रपती शिवाजी महाराज की. कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. करावे शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. तुका म्हणे डोई काही ठेवीन हे पायी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा, मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे, अलौकिक लीला किती आठवावे. श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां पूजते स्फुर्तक प्रदेशम, विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. वचन ऐके कमळापती, मज रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे आपण असावे. 53व वर्ष आपण असावे आपण असावे. अर्ध माझ्याकडे अर्ध तुमच्याकडे. कैलास राणा 53 वर्ष. फणींद्र माथा कारुण्य सिंधू. 53 जणांचा तरी आवाज येऊ द्या. कारुण्य सिंधू तुझवीन शंभो, सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदने वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, 5व्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण, वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चरणाचा, पांडुरंगाच्या समोर आई म्हणून आपल्या मनातला आर्जव प्रतिपादित करणारा, भगवंताला आई मानणारा आणि आपल्या अंतर्मनातला आर्तभाव व्यक्त करणारा महाराजांचा हा अभंग आहे. सज्जन हो, ज्या तुकोबऱ्यांचं नाव घेतल्यानंतर काळाला घाम यावा, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे, ते तुकोबांच्या मुखातून बाहेर पडलेली अक्षर म्हणजे 5वा वेद आहे. ज्यांच्या डोळ्यांचा विषय फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे, ज्यांच्या पायाचा विषय फक्त विठ्ठल आहे, ज्यांच्या मुखाचा विषय फक्त पांडुरंग आहे, अशा तुकोबांच्या मुखातून बाहेर पडलेले एक एक अक्षर हे मंत्राच्या ताकदीचं आहे. निवडलेल्या अभंगातली अक्षर जरी पाठ केलीत ना तरी आयुष्याचं सोनं होईल. माझ्या महाराजांचा एक एक अभंग हा आरशाच्या दर्जाचा आहे. आरसा घरामध्ये एक वेळ कपाट असलं काय नसलं काय चालतं, पण तो असावा लागतो. कोण हो? कधी कधी घरामध्ये पलंग असला काय नसला काय चालतो, पण तो असावाच लागतो. काय नाव? आरसा. तुमच्याकडे असतो ना? घरामध्ये एक वेळ सोफा सेट असला काय नसला काय चालतो, पण तो असावा लागतो. काय? आरशाकडे एक चांगला गुण आहे आणि आरशाकडे एक वाईट गुण आहे. आरशाचा चांगला गुण असा आहे, आरसा नेहमी खरं बोलतो, आणि आरशाचा वाईट गुण असा आहे, आरसा तोंडावर बोलतो. म्हणून तर शक्यतो आरसा लोकांना आवडत नाही. तुम्ही बघा, कधी कधी गावात एखादा आरसा असतो, तो आरसा म्हणतो, लेका 53 वर्ष झाली माळ घाला, सप्त्याला येत जा, वर्गणी देत जा,
बसत जा कीर्तनात, बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकण्यासारखं असतं, ये बाळा. तो म्हणतो मला सांगतो तू. असं सांगणारा आरसा शक्यतो गावाला आवडत नाही. कधी कधी आरसा घरातही असतो. आरसा म्हणतो सुनबाई, काय सासूबाई, आरसा कोणता कळलं ना? अगं रुपया रुपया करून प्रपंच मोठा केला ग, मग तुझ्या लेकराला वाढवलंय. पिठाचं पाणी केलं मग तुझा नवरा वाढवला. माझं लेकरू आता मोठं झालं, आता त्याच्याकडे 2 रुपये आले, आता पैशाची उधळमाधळ करू नको, तुझ्या पाया पडते, मी तुझी सासू आहे. असं म्हणणारा आरसा कोण्या सुनबाईला आवडतो? सुनबाई म्हणते आमच्या आत्याला तर काय कळत. हे बघा, म्हणला का नाही पुढे बसल्या बसल्या. कधी कधी आरसा असतो, आरसा म्हणतो फेटा असा घाला, धोतर असं घाला, कीर्तन असं करा, चाकोरीत करा, अशी परंपरा जपा, आचारसंहिता अशी जपली पाहिजे, वारी अशी करा, कीर्तनाला जा, पांडुरंगाचं स्मरण असं करा, अभंगाचं चिंतन असं मांडा. असं म्हणणारा आरसा शक्यतो पोरांना आवडत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं, आरसा कधी कधी अंतर्वक्र असेल, कधी कधी बहिर्वक्र असेल. आरशाकडे एक वाईट गुण आहे, आरसा कधी खोटं बोलत नाही. आरसा तोंडावर बोलतो. आरशाचा हा गुण आहे, आरसा काळ्याचं गोरं करून दाखवल, आरसा गोऱ्याचं काळं करून दाखवल, पण एखाद्या माणसाला नाक नाही. आरसा नाक नसणाराला नाक दाखवल का? नाही दाखवणार ना. तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं, जैसे तैसे दावी आरसा, नकट्या कैचा पालटे. महाराज म्हणले अरे आरशे लय पाहिले, पण असा आरसा जन्माला यायचा आहे जो नकट्याला नाक आहे असं दाखवल. असा आरसा पाहायला मिळणार नाही. माझ्या तुकोबऱ्यांचा एक एक अभंग आरशाच्या दर्जाचा आहे. एक लक्षात ठेवा, जी 4 वेदामध्ये जी ताकद आहे, 6 शास्त्रांमध्ये जी ताकद आहे, 18 पुराण वाचल्यानंतर जेवढं फळ मिळतं तेवढं फळ माझ्या तुकोबऱ्यांच्या अभंगाचं उच्चारण केलं तरी मिळतं. किती ताकद आहे माझ्या तुकोबाची. दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलंय. आपण दिवसभर नामचिंतन करतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि एखाद्या गाडीवाल्याने ओव्हरटेक केलं की ड्रायव्हरला म्हणतो मारकट त्याला. देव म्हणतो तुला कट मारायची वेळ आली. ज्या तुकोबरायांना दुपारी 12:30 वाजता काठीनं मारलं त्याला संध्याकाळी कीर्तनात आणून उभा केलंय तुकोबान. यापेक्षा सोपी तुकोबरायांची व्याख्या आहे. लक्षात राहावं, 2 नाम से तैयार हुआ है, एक नाम उसे तुकाराम कहते हैं. तुकाराम एक नाम 2 अंग, तुकाराम एक नाम 2 अंग, उसका सेतु भंग गया, जिसका सेतु बच गया उसका नाम अभंग. जाऊ दे, अजून सोपं करतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला कधीच उठत नाही त्याला हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण साक्षात जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे श्रीमंत तुकोबा. आणि अशा श्रीमंत साधूचा श्रीमंत अभंगाच्या सेवेला धाव घाली आई. अभंग जितका गोड आहे तितकंच गावही गोड आहे. श्री क्षेत्र महाळ साकोरे, निफाड तालुक्यातलं हे पारमार्थिक गाव, आणि या गावातला आज हा 53वा कीर्तन महोत्सव, आणि बरोबर 8व्या दिवसाची कीर्तनाची सेवा. बरोबर ना, 8 दिवस झाले ना. 8व्या दिवसाची कीर्तनाची सेवा, 9व्या दिवसाची कीर्तनाची सेवा, अर्थात ही 9व्या माळेची कीर्तनाची सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, गेल्या अनेक वर्षापासून इथं सप्ताह सुरू आहे. नवरात्र बसल्याच्या नंतरनं दांडिया खेळणारी गावं मी भरपूर पाहिलीत, गरबा खेळणारी बरेच पाहिलेत, दररोज साड्या बदलणाऱ्या बाया आम्ही रोज कीर्तनात बघतो. काही नाही, जो कलर त्याच बायांची उपस्थिती जास्त दिसते. असं कुठं लिहिलं नाही बरं की देवीनं काही 9 दिवस 9 साड्या बदलल्या नव्हत्या, तिला तेवढा टाइम नव्हता देवीकडे. ती 9 दिवस युद्ध करत होती. त्या कुकुड नावाचा राक्षस, त्याचं नाव महिषासूर, म्हशीच्या पोटातून जन्माला आला म्हणून त्याचं नाव पडलं महिषासूर. त्याला मारण्यात देवी व्यस्त होती, तिला टाइम नव्हता दांडिया खेळायला. ते आपण काढले हे. पण गावचं विशेष कौतुक आहे, जग बिथरलेलं असताना गावातल्या लोकांना परमार्थाच्या माळेमध्ये गुंफवून ठेवण्याचं काम समस्त ग्रामस्थ माळ साकोरे आणि या देवीच्या भक्त परिवारानं केलं. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजव. फार गोड. जय बाबाजी भक्त परिवार.
त्याचबरोबर या नामसप्ताहाची समिती आणि या गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी या सर्वांच्या वतीनं मला मिळालेलं हे आमंत्रण, ज्यामध्ये महत्त्वाचं स्थान मी इथं यावं हा अट्टाहास गेल्या 3 वर्षांपासून ज्यांचा आहे, परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण शरदजी आणि त्यांचा संपूर्ण परिवार. आमच्या शरददादा गावारेंचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, माझी त्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे. त्यांचे बंधू आज समोर बसलेत, आमचे दिलीपदादा वयानं मोठे आहेत, पण आजही आमच्यामध्ये ते मिसळतात. माझे कमीत कमी ह्या माणसानं 27-28 कीर्तनं ऐकले असतील, पण तरी सुद्धा माझं कीर्तन त्यांना बोर होत नाही. आपलं आडनावच बोराटे आहे आणि त्यात योगायोग असा आहे, माझं आडनाव बोराटे आणि यांचं आडनाव बोराडे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही कीर्तन तुम्हाला बोर होऊ देणार नाही. अत्यंत गोड आज 7 आहे. आदरणीय हरिभक्तपरायण शरददादांची इच्छा होती की मी इथं यावं. एवढ्याला आमचा 450 किलोमीटरचा प्रवास करून मी थेट विठोबाकडून तुमच्याकडे आलेलो आहे. आमचं गाव पंढरपूरच्या शेजारी आहे, श्री क्षेत्र नातेपुते. कोणाला माहिती असेल, वारी करणाऱ्या माणसाला माहिती आहे नातेपुते नावाचा महिमा. नातेपुते गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणतो आम्ही, म्हणून नातेपुते. त्यामुळे मला तुम्ही गोत्यात आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. जेव्हा टाळी वाजवायचा विषय असेल तेव्हा टाळी वाजवा, जेव्हा गायचं असेल तेव्हा तुम्ही गायन करा, जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुम्ही बोलू लागा, नामस्मरण कराल. या अपेक्षेसह आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय शरददादा, दिलीप भाऊ, त्याचबरोबर आमच्या इकडं मुरकुटे महाराज विजयजी आज कीर्तनात विना घेऊन उभे आहेत. हरिभक्तपरायण शिंदे महाराज हार्मोनियमला आहेत. त्याचबरोबर कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सार्थक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. कुठे आहेत 2 महाराज? हेच का? हा, कृष्णा महाराज आणि सार्थक महाराज नाव बरोबर आहेत ना? तसं माझ्या लक्षात राहतं, पण कधी कधी मला कृष्णा महाराज मुरकुटे, सार्थक महाराज मुरकुटे, त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्था वडगाव बेल्ले, येवल्याचे जमदडे महाराज, त्याचबरोबर राहुल महाराजांची सुद्धा वारकरी शिक्षण संस्था आहे. ओम कानिकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, आदरणीय हरिभक्तपरायण बाकी सगळे महाराज मंडळी, ज्यामध्ये याच गावची कन्या आणि या गावच्या मातीतनं उगवलेला सुंदर अंकुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या आपल्या ताईनं अगदी कमी दिवसामध्ये आपल्या गावचं नाव अगदी 7 समुद्राच्या पलीकडे नेलेलं आहे, अशी आमची धाकटी बहीण आदरणीय हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार स्नेहल ताई. एकदा ताईसाठी मनापासून टाळी वाजवा. मला इथं आल्याच्या नंतर न कळालं शरददादांच्या त्या कन्या आहेत. अत्यंत गोड, कमी दिवसामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे. मागच्या 4-2 दिवसाखाली त्यांचं सन मराठीला कीर्तनही झालेलं आहे. आमच्या घरामध्ये दररोज TV चालू असतो. लोकांनी TVची व्याख्या केलेली आहे की TV म्हणजे ताबडतोब वाटोळं, पण आमची आई सकाळी TVचं बटन टाकते आणि ते संध्याकाळीच बटन बंद होतं. त्यामुळे दिवसभर TV असतो चालू आणि मग रोज कुणाचं कीर्तन झालं काय, जेव्हा मी घरी जातो तेव्हा पहाटे 4 वाजू देत माझी आई जागी असते. मग दिवसभराच्या गप्पा मला आई सांगते, बाळा आज असं झालं, बाळा आज तसं झालं, आज बघ तुझी बायको मला असं बोलली. म्हणजे हे नाही सांगत आज ह्यांचं कीर्तन झालं, त्यांचं कीर्तन झालं वगैरे वगैरे, सगळं मला ऐकून घ्यावं लागतं. आता हे ज्याचं झालंय त्याला कळेल. तुम्हाला अनुभव आहे का? तुम्हाला अजून अनुभव नाही. तुम्ही बरे आहात, आनंदी आहात, आनंदी राहा. तुम्हाला उदंड आयुष्याच्या आनंदी शुभेच्छा. त्यामुळे तुम्ही असंच राहावं अशी आमची प्रामाणिकपणाने इच्छा आहे. म्हणजे आनंदी म्हणतो मी. त्यामुळे सगळे महाराज मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, स्वरसम्राट स्वरभूषण आदरणीय हरिभक्तपरायण, ज्यांचा आवाजही गोड आहे आणि वागणं सुद्धा अत्यंत गोड आहे, ते हरिभक्तपरायण संपत महाराज दानवे. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आम्ही महाराजांच्या चाली भरपूर ऐकतो. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या सगळ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे ते सुनीलजी महाराज पवार, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर आमच्या हरिभक्तपरायण उद्धव महाराज, एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अरे कृष्ण असावा आणि त्याच्यामध्ये उद्धव नसावा असं कसं चालेल? आणि उद्धव असल्यानंतर सोबत कुणीतरी असावं, म्हणून विठोबाकडून आलो, पण येताना हरिभक्तपरायण माऊली महाराजांना सोबत घेऊन आलो. अत्यंत त्यांचा आवाज गोड आहे. ते सुद्धा चांगल्या जोड चाली म्हणतात. बरं, संत तुकोबरायांच्या सोहळ्यामध्ये महाराजांची 205 क्रमांकाची दिंडी प्रसिद्ध आहे आणि त्या दिंडीचे ते मालक आहेत. अत्यंत त्यांचा अभ्यास गोड आहे. मागचे चोपदारही अत्यंत गोड आहे. या चोपदारांपेक्षा हे चोपदार अतिशय देखणे आहेत. म्हणजे तुकाराम महाराजाला दडवावून ह्यांना बाहेर काढावं. बाकी सगळे माझ्यावर प्रेम करणारे साईनाथ दादा, ज्ञानेश्वर दादा, माऊली महाराजांचाही मला फोन आला होता. साऊंड सिस्टम अत्यंत गोड आहे. स्वामी समर्थ साऊंड सिस्टम. त्याचबरोबर मंडप डेकोरेशन सुद्धा अत्यंत गोड आहे. आणि मला वाटतं द्वारकाधीश मंडप, असे हे सगळेजण. मला जरा विसरायचा आधार आहे, मला ते विसरायचा आजार झालाय, त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही. आणि माझ्या लक्षात न राहण्यामुळं माझ्या बापानं माझं एकच लग्न लावून दिलंय. त्याबद्दल मी प्रचंड आनंदी आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. आपण सगळेजण अत्यंत गोड आहात. आपल्या सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन माझ्या निवडलेल्या अभंगाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल
सप्ताह आहे. गेल्या 8 दिवसात तुम्ही चांगली चांगली कीर्तनं ऐकलेली आहेत. असा एकही कीर्तनकार नाही की ज्याचं कीर्तन तुम्हाला आवडलं नाही. सगळे कीर्तनकार तुम्ही असे निवडून 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 वेचून आणलेले आहेत. तशी तर तुमच्या कानांची तृप्ती झालेली आहे. आज माझ्यासारख्यानं काय सांगावं, तुम्ही काय ऐकावं, पण तुम्ही काळजी करू नका. अत्यंत गोड शब्दामध्ये मला तुमच्यासमोर माझा भाव मांडायचा आहे. 450 किलोमीटरवरून मी लांबून आलोय, त्यामुळं मी जाताना तुम्हाला नाराज करणार नाही. मला कल्पना आहे, खात्री आहे, तुम्हाला नक्की आमची शब्दरचना समजेल न उमजेल मला माहिती नाही, पण माझं कीर्तन तुम्हाला आवडेल याचं कर्तव्य मी जपणार आहे. मी अधिकारापेक्षा कर्तव्याला मानणारा महाराज आहे. अधिकार राहतो, काही दिवसांत तो संपतो. अधिकार तकलादू असतो. ऐकता ना आपण, अधिकार तकलादू असतो. माझे शब्द कळत असतील तर समजून घ्या मला. अधिकार तकलादू असतो, कर्तव्य कायम टिकतं. अधिकार तात्पुरता असतो, कर्तव्य कायमस्वरूपी राहतं. प्रभू रामचंद्रानं जर अधिकार गाजवला असता तर तो गादीचा मालक झाला असता. प्रभू रामानं जर अधिकारच पाहिला असता तर तो गादीचा मालक झाला असता, पण राम झाला नसता. रामानं अधिकाराचा विचार केला असता तर तो गादीचा मालक आहे. काय गरज आहे त्यानं अधिकार सोडायची, पण तो राम होऊ शकला नसता. काय संबंध आहे? वनवास जाहीर झाला मोठ्या भावाला, धाकट्या लक्ष्मणानं त्याच्या पावलावरती पाऊल टेकवायची गरजच काय आहे? लक्ष्मणानं अधिकार पाहिला असता लक्ष्मण हा गादीचा वारस झाला असता, पण लक्ष्मण झाला नसता. आजही जिथं जिथं रामाचं मंदिर आहे, काय संबंध आहे त्या लक्ष्मणाचा, पण जिथं जिथं रामाचं मंदिर आहे तिथं तिथं बाजूला लक्ष्मण उभा आहे. म्हणून अधिकारावर प्रेम करण्यापेक्षा माणसानं कर्तव्य सांभाळलं पाहिजे. सीतेनं अधिकार पाहिला असता तर भांडली असती सासू बरोबर. काय नाव होतं सीतेच्या सासूचं? कौसल्या. म्हणली असती कौशल्यला, म्हणली असती कैकेयीला, म्हणली असती सुमित्रेला, आत्याबाई नवरा मालक आहे माझा, अयोध्येचा राजा आहे, दशरथाचा थोरला पुत्र आहे, तो राजा होईल, मी त्याची राणी होईल, असं म्हणले असते ना. पण तसं नाही म्हणाले. तिनं अधिकार पाहिला नाही, तिनं कर्तव्य केलं. कैकेयी राजवाड्यात होती, पण उठता बसता नवऱ्याच्या डोळ्यातनं पाणी काढत होती. आणि सीता वनवासात होती, पण 14 वर्ष 14 दिवस नवऱ्याला तिनं आनंदात ठेवले. का? कर्तव्य केलं म्हणून. सौंदर्यापेक्षा चारित्र्य अति महत्वाचं असतं, तसं अधिकारापेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचं असतं. सौंदर्य आणि श्रीमंती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पुरुषानं सौंदर्यानं श्रीमंती पाहिली तिचं वाटोळं आहे, आणि ज्या पोरानं सौंदर्य पाहिलं त्याचं तरी कुठं चांगलं आहे. आपण मुलगी पाहायला गेल्यानंतर आपण सौंदर्य नाही पाहिलं पाहिजे, आपण चारित्र्य पाहिलं पाहिजे. आपण सौंदर्य पाहतो की नाही हो? तुम्ही पोरगी पाहायला गेल्यावर हरिपाठ पाठ आहे का विचारलं होतं का? अरे मी सुद्धा विचारलं नव्हतं महाराज. ऐकताय ना? आपण सौंदर्यावर प्रेम करतो, आपण चारित्र्यावर प्रेम केलं पाहिजे. चित्र आज असतं तसं उद्या नसतं, चारित्र्य कायम टिकतं. गुगलची, व्हॉट्सअपची, फेसबुकची, इंस्टाग्रामची हिस्ट्री डिलीट करता येते. व्हॉट्सअपचं चॅटिंग, इंस्टाच्या स्टोऱ्या, स्नॅपचॅटचे व्हिडिओ आपोआप डिलीट होतात. चारित्र्याच्या हिस्ट्रीला डिलीट नावाचा ऑप्शन नसतो. जे पेरलंय ते उगवलेलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी चारित्र्य पेरलं. कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली, राज नजरा आणलाय तुमच्याकरता. तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले गेले. अशीच आमुची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो, वदले ते शिवछत्रपती. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली मैत्रीण का आली राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी का आली सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई का आली तो जिजाऊचा छत्रपती शोभा झाला. हे चित्रामुळे नाही, चारित्र्यामुळे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी केली, हात जोडले, आई आपण यावं आई. हे लेकरू तुमची वाट पाहण्यासाठी समर्थ आहे. आजपासून मी तुमचा लेक आहे, तुम्ही माझ्या आई आहात. छत्रपतींच्या समोर उभा असणारी मुसलमानाची बाई रडू लागली, राजे आजपर्यंत बाईला ताई म्हणणारे राजे पाहिलेत, पण बाईला आई म्हणणारा जगातला एकमेव राजा, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. दिसायला सुंदर होती, पण राजानं साडी चोळी दिली आणि वापस धाडलं. जरा कल्पना करा, चित्र डोळ्यासमोर आणा. दिसायला सुंदर होती, ती काही कुरूप होती म्हणून राजानं माघारी नाही लावलं.
एवढी देखणी होती की एका कवीनं वर्णन केलं. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. ऐकलं पाहिजे माळसोकरे गावानं. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती का सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. 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 बांधत होता मंदिर, बांधत होता मस्जिद. शिवरायाच्या चरणी झुकते तेव्हा शिर. शिवरायाच्या चरणी झुकते माझी मान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छाये खाली नवती कसली वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. सध्या बिघडलं. चित्रावर प्रेम करायला लागलो आपण. मराठ्यांनी भगव्या चित्रावर प्रेम केले, मुसलमानांनी हिरव्या चित्रावर प्रेम केले, बौद्ध समाजाने निळ्या चित्रावर प्रेम केले. कोण म्हणताय आमचा रंग निळा आहे, कोण म्हणताय आमचा रंग भगवा आहे, कोण म्हणताय आमचा रंग हिरवा आहे. अरे अंगातल्या रक्ताचा रंग कालही लाल होता, आजही लाल आहे, उद्याही लालच राहणार आहे. चित्र महत्वाचं नसतं, चारित्र्य महत्वाचं असतं. हे कळालं पाहिजे आपल्याला. चित्र महत्वाचं नाही, चारित्र्य महत्वाचं आहे. आयुष्यापेक्षा आरोग्य, ज्ञानापेक्षा नम्रता आणि श्रीमंतीपेक्षा समाधान जास्त महत्वाचं असतं. हे तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं. आपलं कर्म आपण केलं पाहिजे, अधिकारापेक्षा कर्तव्य सांभाळ. गीता हेच सांगते ना, अगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका. कलियुगात सध्या दोघांजवळ देव आहे. एक ज्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे. कलियुगात देव त्याच्या जवळ आहे. माऊली सांगते, जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया. तेथ जाण धनंजया विभूती माझी. आणि म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठा असा. नाही तर आपल्याकडे साधी सोपी सरळ म्हण आहे, बडा घर. निफाडकर बोला ना, बडा घर आणि वारा जाई. आपल्याकडे अशी म्हण आहे. काळजात दया पाहिजे आणि खिशात पैसा पाहिजे. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात प्रवेश करतो ना, त्या दिवशी भाऊभाऊ वेगळे राहतात. ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात येतो त्या दिवशी महाराज मंडळींची सुद्धा भांडणं होतात. खरं सांगतो, ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात प्रवेश करतो त्या दिवशी मठाधिपती असले तरी एकमेकाचे खून करतात. ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात येतो त्या दिवशी ठरलेली तारीख कॅन्सल केली जाते. ऐका ना, आपण पैसा खिशात पाहिजे. माझे वडील मला सांगतात, बाळा कीर्तनाच्या गादीवर रोज उभा राहा, पण सोबत काही नेणार नाही असं सांगणाऱ्या माणसानं कमीत कमी सोबत तरी काही नेऊ नये. म्हणून माझी 10 बोटं रिकामी आहेत. हे समजणे वालो को इशारा कापी. नाही तर काहींच्या हातात वज झालं हो त्याला. अरे सोबत काही नेणार नाही, त्यानं सोबत कशाला काय न्यायला पाहिजे. हा हितनं ने बाबा, पण कमीत कमी हित तरी आणू नको. अरे ज्याच्या हातात 18 कोटीचं घड्याळ त्याची बायको त्याला सोडून जाते महाराज. असं ज्याच्या हातात 18 कोटीचं घड्याळ आहे त्याची बायको त्याला सोडून जाते.
आपलीच कुठं भरून बसता या किरणदार. म्हणून मी उद्यापासून घड्याळ घालायचं बंद करणार आहे. घाबरू नाही मी. पहा माझ्याकडे, अधिकारापेक्षा कर्तव्य जास्त महत्वाचं. देव कुणाजवळ आहे? ज्यानं अधिकार सोडला आणि कर्तव्य केलं. काय कर्तव्य आहे? मी तयापासी पांडवा हरपलो गागी उसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याच्याजवळ देव आहे, आणि ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याच्याजवळ देव आहे. कलियुगात देव दुसरीकडे नाही. या दोघातला एक तरी तुम्ही होण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो, तुम्हाला वाटत असेल आम्ही परमार्थ केलाय मग वायाला जाईल. अजिबात नाही. 52 वर्षाचा परमार्थ पेरलाय. आता 100 वर्ष नव्हे. ज्ञानोबरायांचा 750 वर्ष झाली जन्मोत्सवाला. इथून पुढे तुमचा सप्ताह बंद पडेल. अरे एक दिवस असा येईल, आता तुम्ही कीर्तनकारांना म्हणता तुम्ही आमच्या गावात या. एक दिवस कीर्तनकार तुमच्या मागे लागतील, आमची तारीख तुमच्या गावात बसवा. यातलं काही वायाला जाणार. तुळशीला घातलेलं पाणी, गायला चारलेला घास, देवळाला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला गेली नाही. हा आमच्या संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा. हे बाळा इकडे बघ. हा, ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा. पण ज्याला वाटतंय समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा. परमार्थाचं दुसरं नावच देव आहे. तुकोबा तुम्ही केला का? महाराज म्हणाले आम्हाला वेड लागलं देवाचं. किती वेड? 3644 एकराचा 7/12. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 42 लाखाची जहागीरदारी. काही श्रीमंती होती माझ्या तुकोबाची. तुकाचा तुका शेठ झाला. तुका शेठचा तुका राम झाला. काही ताकद होती हो. पण एवढी ताकद असताना सुद्धा त्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं. जळो आता संसारू ओ काही शेवट पुरे. जळो आता संसारू ओ काही शेवट पुरे. तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे. आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैचा. महाराजांच्या हृदयात देव आला. माझी विनंती आहे तुम्हाला निफाडकर, कधी कधी जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते आणि जेव्हा सुचत नाही तेव्हा डोक्यानं निर्णय घेत जाऊ नका, हृदयातनं निर्णय घेत जा. सगळंच काही बुद्धीला विचारून करायचं नसतं, काही हृदयाला विचारलं पाहिजे. त्याचं कारण आहे, तुम्ही जर सगळे निर्णय डोक्याने घेत असाल आणि हृदय वापरत नसाल तर माझी विनंती आहे हृदयाचं ऐका. हृदय भलेही आपल्या लेफ्टला असलं तरी त्याचे सगळे निर्णय राईट असतात. लेफ्टला असेल ते पण त्याचे निर्णय राईट आहेत. तुकोबारांच्या लक्षात आलं. आता देवाकडे गेलं पाहिजे. आता काय करू सांगा हो मज भेटेल कैचा. बोलवलं माझ्या तुकोबाने देवाला. तुका म्हणे यासी न लावी उशिरा. 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 माझे अभ्यंतर जाणोनिया. माझे अभ्यंतर जाणोनिया. माझे अभ्यंतर जाणोनिया. माझे अभ्यंतर जाणोनिया. माझे अभ्यंतर जाणोनिया.
गोपिका रमणा रमणा, रमणा. माझे अभ्यंतर जाणून या, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आजच्या अभंगात तुकोबरायांनी विठोबाला आई म्हणण्याचं हेच कारण आहे. आपली तळमळ, आपली कळ कुणाला कळते माहिती आहे? जिनं आपल्यासाठी कळ सोसली तिलाच. जेवढी शक्ती देवात आहे तेवढी शक्ती साधूत आहे, आणि जेवढी शक्ती साधूत आहे माझ्याकडे पहा, तेवढी शक्ती आपल्या आईत आहे. सोपं करतो, माझ्याकडे पहा. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, ह्या किती शक्ती आहे तो? तीन. रामाची शक्ती, कृष्णाची शक्ती पहा माझ्याकडं, ज्ञानोबरायांची शक्ती, तुकोबरायांची शक्ती आणि आईची शक्ती. किती शक्ती झाल्या? 5. या 5 शक्ती आहे का? प्रत्येकी 3-3 सांगतो, जास्त सांगत नाही. कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. थोडं जड आहे पण ऐका. रामाची कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. कृष्णाची कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. माऊलींची कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. तुकोबरायांची कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. आईची कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. किती शक्ती झाल्या? 3. प्रत्येकी 3. 15 शक्ती तुमच्या समोर मांडतो, फक्त माझ्याकडे बघा. ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची, कृष्णाची, रामाची आणि आईची. का हो? कृष्णाची कर्तुम अकर्तुम शक्ती तुम्ही सांगणार? सांगणार. रामाची सांगतो ऐका, पहा माझ्याकडं. शिळा होती मनुष्य झाली, सहज पाय लागला आणि म्हणे दगडाची बाई झाली. ही कर्तुम शक्ती. हे तसं तर पॉसिबल नाही, पण होऊ शकतं, होऊ शकतं. त्या मी लहानपणी एक पिक्चर पाहिला होता. दगडाचा पुतळा, त्याची बाई बनवलेली, शेजारी एक खरी खुरी बाई उभा होती. ते चित्रपटात होऊ शकतं. दगड म्हणून तिलाच उचललं, खऱ्या बाईला. ऐकता ना तुम्ही? हे होऊ शकतं. अरे होऊ शकतं. कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकच्या दोघी चौघी उभ्या असतात, अशा 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 अशा. लोक त्यांच्याबरोबर सेल्फ्या काढतात. खरं सांगतो तुम्हाला. अरे रात्री जेवढी इथपर्यंत गर्दी असते तेवढी काय आज असते का? माझ्याकडे बघा. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. रामाची कर्तुम. शिळा होती मनुष्य झाली, नाही लाज आहे. खरंय ते. नाचणाऱ्या पाटणीला जेवढी किंमत आहे तेवढी काय महाराज लोकाला आहे काय? माझा राग येईल तुम्हाला, पण हे सत्य आहे का असत्य? हे पुरलं असतं का? पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागतं. महाराष्ट्र सुधारलाय ह्या भावनेत जर तुम्ही असाल तर तुम्ही बावचळलाय. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा एखाद्या कीर्तनकार महिलेचं महत्व महाराष्ट्राला कळेल, त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी वृद्धाश्रम कायमचे बंद पडतील त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद करेल त्या दिवशी आपला महाराष्ट्र सुधारेल. तोपर्यंत सुधारत नाही. अरे टमटम दिसलं की अडवतो, स्कॉर्पिओ दिसली की सोडून देतो ले का? गरीबाच्या गाड्या अडवल्या जातात आणि मोठ्याच्या फॉर्च्युनर खुशाल सोडल्या जातात. आम्हाला माहित नाही? गरीबाचं असतं त्याला शिव्या दिल्या जातात, मागं दाबलं जातं आणि मंत्र्याच्या पुढं पुढं केलं जातं. हे आपल्याला माहित नाही? माझ्याकडं पहा. होऊ शकतं ना. शिळा होती मनुष्य झाली. कर्तुम शक्ती. अकर्तुम शक्ती कोणती असं म्हणतात? मी काही गेलो नव्हतो तिकडं, पण म्हणे वानरांकडून लंका घेतली. माकडाला आपल्या मुठीत ठेवणं सोपं नाही. माणसं उगा म्हणून म्हणत नाहीत माकड चाळी बंद करा. माकडासारखा विचित्र प्राणी नाही, पण माकडांकडून माझ्या रामानं लंका घेतली. माकडांकडून, माणसाकडून नाही. पण एक माकडांकडे चांगला गुण होता. माकडांना ना सोन्याचं काही देणं घेणं नव्हतं. नाही तर लंकेमध्ये माकडांऐवजी माणसं नेली असती तर 1 ग्रॅमन जीवाला आराम. लंका घ्यायची राहू द्या, सोनंच आणलं असतं लोकांनी. रस्त्याच्या कडेला ट्रक जर पलटी झाला तर लोक कांद्याच्या गोण्या भरून नेतात. आणि सोन्याची लंका कसा का असणार? रावण परवा जाळलं जाणार आहे त्याला, तसं त्याला जाळलंच पाहिजे. इतकंही चांगलं नव्हतं. माझा मुद्दा इतकाच आहे. तुकोबरायांनी तुळशीपत्र ठेवले. मी शक्तीकडे आलोय. रामाची अकर्तुम शक्ती, रामाची अन्यथा कर्तुम शक्ती. रामानं काय केलं माहितीये? सेतू बांधला म्हणे. कशावर? कशावर? पाण्यावर. पाण्यावर दगड तरंगत ठेवणं सोपं आहे का हो? पण जमलं त्याला. म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तुम्ही प्रमाण देतायच, पण तरी सुद्धा मी असं सांगेन, तुमचा पाटा आहे पण तुम्ही फक्त मोजा. मला कल्पना आहे. दगड पाण्यावरती राक्षसांचा उद्धार केलाय हो. रामानं दगड टाकली तर तरली नाही. तुझ्या नामाचा महिमान तुझं न कळे मेघ श्यामा. माझ्याकडे पहा. 3 शक्ती झाल्या. आता कृष्णाच्या 3 शक्ती.
काय काय कर्तुम शक्ती. कृष्णाची कर्तुम शक्ती कोणती? 2 तासात गीतेसारखं तत्वज्ञान जगाला सांगितलं अर्जुना करवी. अकर्तुम शक्ती कोणती? शस्त्र हातात न घेता अर्जुनाला विजय मिळवून दिला. 5 एकाच्या केसाला धक्का लागू दिला नाही आणि 100 एकाला जिवंत ठेवला नाही. अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? सांदीपणी ऋषींचा मेलेला पोरगा नुसत्या मंत्रानं जिवंत केला. रामाची शक्ती, कृष्णाची शक्ती, आता ज्ञानोबरायांची शक्ती आहे का? ज्ञानोबरायांची कर्तुम शक्ती 16 वर्षी ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरायांची अकर्तुम शक्ती माझ्याकडे पहा बरं. चालविले जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला. चला पुढं मी सांगेन तुम्हाला. तुकोबरायांची कर्तुम शक्ती, लोहकरे महाराजांना पकवाजे असताना कीर्तनकार बनवलं. अकर्तुम शक्ती कोणती? महाराज प्रवचनाला बसले आणि प्रवचनाला बसल्याच्या नंतर एक म्हातारी बाई आली. महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं युट्यूबला. बर, कशाला आला? काशीला निघाले. काय पाहिजे? पैसे पाहिजे. मी का द्यावे? काल तुम्हीच अभंग गायलाय, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, आला मेला त्यासी अर्ध पुण्य. आपल्याला जर जाता येत नसेल काशी करायला तर आपण काशी करू नये. ऐकताय ना तुम्ही? पण काशी करणाराला तुम्ही मदत द्यावी. 2 मणी जपायचे, खिशातला आणि माळेतला. ह्या 2 मण्यात पण फरक आहे. माळेतला मणी आत ओढावा लागतो आणि खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो. परत माझ्याकडे बघा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. हे न कळाल्याबद्दल धन्यवाद. ऐका, माझ्याकडे पहा. झालं असं, ती बाई म्हणाली पैसे द्या. महाराज म्हणले माझ्याकडे नाहीत. तो कोबराईच्या गादीवर बसले होते, तिथे एक तांब्या पडला होता. तुमचा आहे का बाई? मीच आणलाय म्हणे. फुटका आहे, इकडं आणा. तिने तो तांब्या घेतला. त्यांनी तुकोबराईने तांब्या घेतला आणि दगडावर आपटला. सोन्याचा झाला हो. दिला बाईला. आता हे सगळं पुढच्या लोकांनी पाहिलं. मला खरं सांगा, महाराजाच्या हातात तांब्या दिल्यानंतर महाराजाचा हात लागला की तांब्या कशाचा होतो? सोन्याचा. तिथून पुढची माणसं कीर्तन ऐकतील का तांब्या आणायला पळतील? मंडपात कुणीच नाही, सगळे गेले आणि भांडी घेऊन आले. एवढं आपटून द्या. तुकाराम महाराजांनी घोंगडं झटकलं आणि महाराज निघून गेले. आता अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला या. मग आईमध्ये कर्तुम अन्यथा कर्तुम अकर्तुम शक्ती कोणते महाराज? ज्ञानोबरायांना डोळ्यासमोर आणा. आई होण्याकरता बाई असावं लागतं, हा निसर्गाचा पहिला नियम आहे. त्या बाईचं वय 18 वर्ष पूर्ण असावं लागतं, हा निसर्गाचा दुसरा नियम आहे. त्या बाईनं पोटातनच बाळाला जन्माला घालावं लागतं, हा निसर्गाचा तिसरा नियम आहे. पण असाच जर कुठं नियम असेल, आई होण्याकरता बाई असावं लागतं, तर ज्ञानोबराया पुरुष आहेत, पण अख्खं जग ज्ञानोबरायांना आई म्हणून हाक मारतो. एका जनार्दनी पाय वळणीत से, एका जनार्दनी पाय वळणीत से, एका जनार्दनी पाय वळणीत से. टाळी वाजवून या बसलेले. जनार्दनी पाय वळणी, ज्ञानाबाई माझी
हा निसर्गाचा दुसरा नियम आहे. तुमच्याकडे असंच आहे ना? आई होण्याकरता वय किती पाहिजे? 18. कमीत कमी कमीत कमी आता लग्नच होतंय पुरीचं 38व्या वर्षी, पण कमीत कमी 18 तरी. ज्ञानोबरायांचं वय अवघ 16. पण ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आपल्या पदरात टाकली आईनं. तिसरा नियम आहे, जे लेकरू तुम्हाला आई म्हणल ते तुमच्या पोटातून बाहेर आलेलं पाहिजे. जावंच म्हणतं का तुम्हाला आई? म्हणत असल पण मोठी आई म्हणतं, थेट आई नाही म्हणत ते. पण माऊलीला सगळे आई का म्हणतात? वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. मानवता, उदारता, लीनता संगम आहे आईजवळ. अजून एक वैशिष्ट्य आहे का आईचं? आयुष्यातला पहिला शब्द आई आहे आणि शेवटचा शब्द आईच आहे. आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकायला आई शिकवते आणि टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नसतं बेटा, हे सुद्धा आई शिकवते. अजून सोपी सांगतो आईची व्याख्या. आईकडं पदर नावाचं शस्त्र आहे, माऊलीकडं ज्ञानेश्वरी नावाचं शस्त्र आहे. आईचा पदर जगातल्या सगळ्यात श्रीमंत वस्त्रांपैकी एक आहे. एक नाही, एकमेव आहे, एकच आहे पदर. त्याला कान्हा मात्रा वेलांटी उकार नाही. पदर जगातला सगळ्यात श्रीमंत शब्द आहे. का माहित आहे? पदराला गाठ नसते. पदराला गाठ आहे का? म्हणून जगात कुणालाही कमी समजावं, आईच्या पदराला कधी कमी समजू नये. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. आईचा पदर जर एवढा श्रीमंत असेल तर आई किती श्रीमंत असेल हे महाराजांच्या लक्षात आले. महाराजांना कळून चुकलंय. देवाला सुद्धा आई म्हणावं लागेल. स्त्री तत्वाला आई म्हणल्याशिवाय ती आपल्यावर कृपा करत नाही. आपल्याकडे पद्धत आहे, आधी स्त्री तत्व पूजलं जातं. जगातला पहिला प्रेम विवाह गौरीचा आणि हराचा आहे. महादेवाचा आणि पार्वतीचा पहिला प्रेम विवाह आहे. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी करू नये, नाहीतर सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. घोटाळा झाला, सगळं बदललं. आता त्या गौरीनं हऱ्याबरोबर लग्न केलं, बापानं अपमान केला, जावयाला सहन झाला नाही. माझ्या नवऱ्याचा अपमान माझ्या समोर माहेरात होतो, तिनं उडी टाकली, ती गेली. तिचं नाव शैल्यपुत्री. ती ब्रह्मचारिणी, देवीची 9 रूप. शैल्यपुत्री लक्षात राहील ना तुमच्या? शैल्यपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटिका, कुष्मांडी माता, स्कंद माता, कात्यायनी, महागौरी, सिद्धी माता आणि कालभैरवी माता. अजून सोपं करतो. स्कंद माता कार्तिक स्वामीची आई, ब्रह्मचारिणी जिनं तप केलं, कुष्मांडी माता सूर्यासारखी तेजस्वी, चंद्रघंटिका चंद्रासारखी शीतल, शैल्यपुत्री पर्वताची कन्या, महागौरी गणपतीच्या नंतर 3 दिवसांना आपल्याकडे येते. ती तुमच्याकडे येते ना? बंधू येईल माहेरी न्यायला, बोला की असलं येत नाही का? ते कसं पाठ आहे? कामावर जायला. मग म्हणा ना, बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या. येत नाही ते फक्त म्हणायचं असतं. गाडी घुंगराची ग निसून बैसून मिरवायला. अरे चुकल्यावर तुम्ही हे असंच व्हायरल होय, मला येत नाही त्यातलं. महाराजांच्या लक्षात आलं, त्या स्त्री तत्वाला जपू का? अरे ह्या किचन मध्ये गेल्या तर अन्नपूर्णा होतात, लेकराचा अभ्यास घेतात तेव्हा सरस्वती होतात, लेकरू आजारी पडतं त्याच्यावर उपचार करता तेव्हा तुम्हीच धन्वंतरी होता, 2 रुपये कमवता तुम्ही लक्ष्मी होता. आणि ज्या दिवशी कुटुंबावर संकट येतं तेव्हा बांगड्या पाठीमागं सारून उभा राहता, त्या दिवशी तुम्हीच आई जगदंबा होता. माझी विनंती आहे, पायातली जोडवं तिची जोडवी, पायातली बोटं तिची जोडवी आपल्या नावची. का हिला आई मानायचं माहिती आहे? पायातली बोटं तिची जोडवी आपल्या नावची, पाय तिचे पैंजण आपल्या नावचं, हात तिचे चुडा आपल्या नावचा, गळा तिचा डोरला आपल्या नावचं, कपाळ तिचं कुंकू आपल्या नावचं, रक्त तिचं, दूध तिचं, लेकरू आपल्या नावचं. म्हणून स्त्री तत्वाला जपा. आपल्या घरात देवी आहे, कुठंही जायची गरज नाही. तुम्ही आपल्या घरातल्या बाईला देवी माना आणि तुम्हाला देवी मानावं याकरता तुम्ही देवीसारख्या वागा. कळतंय ना? नाही तो आला मोबाईल अंबाबाईचा मला ग, काही काम धंदा नाही काय नाही, 9 दिवस मौन पाळला आत्याबाईनं. आत्याबाई बोला,
आत्याबाई बोला. आत्याबाई पाणीपुरी आणली. भेंडी चालते का तुमच्याकडे? उपासाला चालत नाही, दम निघत नाही म्हणून बाया हाणतात. काही करतात. भेंडी चालते कुठं उपासाला? अख्खं गाव बोलवते फराळाला. अंजावाच्या त्या थोबाडाकडे बघत नाही. तिच्या तोंडाकडे बघितलं की हिच्या तोंडावर 12 वाजले. अशा देवी पावत नाही. तुम्हाला आम्ही देवी मानलं पाहिजे आणि तुम्हाला देवी मानण्यासारखं तुम्ही सुद्धा देवीसारखं वागलंच पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, देवीसारखं वागा. देवीसारखं वागल्यानंतर का आम्ही तुम्हाला आई म्हणायचो नाही? महाराजांच्या लक्षात आलं. आता संतांना आई का म्हणतो? उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. अहितापासून काढिती हित देवोनी नाही श्रुती पुरवती माऊली राया. मग विठोबाला आई का म्हणावं? विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई. आपल्याकडे पद्धतच आहे. त्या विठोबाला आई म्हणायचं. आई का म्हणायचं? अरे देवापासून, दानवापासून, राक्षसापासून, दानवापासून म्हटलं मी, दानवेंपासून नाही, देवापासून, दानवापासून, मानवापासून मला मरण नको आहे असं महिषासुरानं वरदान मागून घेतलं. कोण मारल त्याला? शक्तिपीठ उभी आहेत. 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची बोला बोला तुळजाभवानी, वणीची आणि माहूरगडची. आणि तुमचं तर एवढं कौतुक आहे की गावातल्या तरुण मंडळानं वणीवरून थेट इथपर्यंत ज्योत आणली. एकदा त्या पोरांसाठी टाळ्या वाजवा. ते कोणाचे काम नाही, त्याला वाघाचं काळीज असावं लागतं. जगाच्या लक्षात आले. आता तिला पाचारण करावं लागेल. कुणाला? आईला. तिला बोलवले, तिला हाक मार. मी आता हे माझ्या आधी ऐकलं असेल, पण तरी सुद्धा तिला बोलवावं लागतं. तसं बोलवून ती येत नाही. मग कसं बोलवावं लागतं? अनादि अंबिका भगवती, बसलेले टाळी वाजवा एक साथ, हातानं टाळी. बोध परडी घेऊन हाती, बोध ज्ञानाचा पाजळती. हात वर घ्या. उदो उदो भक्तनाचती, उदो भक्तनाचती, 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 भक्तनाचती. गोंधळा येई हो जगदंबे, 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 गोंधळा येई हो जगदंबे. मुळपीठ तू, मुळपीठ तू, मुळपीठ शाही पुढाला आवाज. जगदंबे जगदंबे मुळपीठ तू, जगदंबे जगदंबे, मुळपीठ तू, जगदंबे जगदंबे, मुळपीठ तू, जगदंबे जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे, जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे. आई राजा हे असलं कानाला तुमच्या गोड नाही वाटत. तुमच्या कानाला ती सवय आहे. आराधी आलाय नवा ग नवा, त्या आवाजात sakrabaitekai.com. लय यांना गोड आहे. ढोल केला बांधीन तुझं. बघा काय अभ्यास आहे. परवा तरी एक बाई गाणं म्हणत होती. बांगड्याची माळ उभी आहे. मी म्हणलं पूर आलाय, पूर आलाय, बाजूला घ्या, बाजूला घ्या, जाऊन जाईल. काय उग तिला बोलवायचंय ना त्या आदिशक्तीला, तर तिला तिच्या भाषेत बोलावं लागेल. जय जगदंबे, पूर्ण कदंबे. 4 नवरात्र वर्षात येतात. एक चैत्र महिन्यात,
2 आषाढ महिन्यात, 3 माघ महिन्यात, आणि आता चालू आहे ते शारदीय नवरात्र. चैत्र महिन्यात आपल्याकडे नवरात्र साजर करत नाहीत, पण त्या कोकणात ते ऑन कॅमेरा आहे, तरी सुद्धा कोकणातलं नवरात्र तुम्हाला समजावं म्हणून तिकडं पालख्या निघतात, खांद्यावर घेतात आणि गुलालाची उधळण पालखीवर करतात. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल ना, पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठाण, नाही सुध मला कणाची, भरलं नव तुझं डोळ्यानं, भरलं रूप तुझं डोळ्यानं, आईलो पायासी आई तुझे, घे मला पदरान ग, घे मला पदरान, पालखीला नाचिन गुलाल उधळून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग. हे टाकू नका बरं, आधीच आमच्यावर बाण घेऊन आहेत. धनुष्याला लावतात, असा बाण घेतात, अरे आम्ही मशालीचे आहोत, नाही नाही, पण तरी धनुष्य बाण घेतात, असा बाण मागं वाढतात, सारखं आमच्यावर बाण आहे का, तर गाणी म्हणतात. ह्या बाणाला कंटाळून मग आम्ही बाणच कीर्तनात आणला. 3 बाण के धारी, हेच आणलं मग आम्ही कीर्तनात. त्याला काय सोडायचंय मग? ज्याला कीर्तनाचा क कळत नाही, ती पोरं जर कीर्तनात येऊन आमच्यामुळे बसत असतील, तर तुम्ही आम्हाला नावं नाही ठेवली पाहिजे, तुम्ही आमचं कौतुक केलं पाहिजे. बरोबर का चूक? ऐका, पाहिलं देवी तशी येत नाही, मग तिला बोलवायचं. मग कसं बोलवावं? जय जगदंबे पूर्ण कदंबे, देह तुझा रपिला ग, देह तुझा रपिला, हे फुलवरा बांधिला तुझं म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझं म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझा, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला. बसलेले हात वर घ्या, एक साथ घ्या हात वर, एक साथ घ्या. आई अंबाबाईचा उदय, रेणुका देवीचा उदय, महालक्ष्मीचा उदय, म्हाळसा देवीचा उदय, फुलवरा बांधिला तुझं म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आराधी निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दानाला कोणी, महिषासुर मर्दनाला विविध तापाची करावया झाडे, तपाची करावया झाडे. भक्ता लागीसी तू पावानी, निर्वाणी निर्वाणी निर्वाणी. आईचा 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 जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. द्वैत सारुनी माळ घाली, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोत जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. द्वैत सारुनी माळ मी घालीन, द्वैत सारुनी माळ मी घालीन, हाती बोलात झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, रहित वारीसी जाईन, रहित वारीसी जाईन, रहित वारीसी जाईन. जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन, जोगवा मागे, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागे,
जोगवा मागे नाहीचा जोगवा मागे काम क्रोध बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा आमचा गालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ वा 10-5 घाला जेवू शरदादा मी देवा जेवायचं राहिलोय बरं 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन तिला आई म्हणावं लागते तेव्हा ती येते. अरे आज आम्ही गाडीत येताना ह्यांनी गाणं लावलं होतं. गाणं म्हणजे अभंगच आहे पण खरंच मला भावला. मी यांना दुपारीच म्हटलं हे चांगलं आहे आपल्याला म्हणता येईल न म्हणता येईल पण ते चाल ते सुंदर वाटलं इतकं भारी. तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा एक नंबर. माझे मन लागो तुझे पायी. बोला बोला अरे बोला ना ते कसं म्हणताय तिकडचं चंगळ्या बोले तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. तू विठ्ठवरी सकळी बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा. मला सगळेजण म्हणा लावण्य मनोहर हो करी कृपा. तू भक्त करुणाकर हो करी कृपा. तू भक्त करुणाकरी हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. पंढरपुरी राहिली पंढरपुरी राहिली डोळा देखिली हे संत पाहिली हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तुझी पाकरी हो करी कृपा. हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. करी कृपा करी कृपा. आई राजा आता हे कळालं माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ना. संताला आई का म्हणायचं कळालं. आता देवाला का आई म्हणायचं ते पण कळालं. ती विठाई आहे ती कृपा करते मातृतत्व लवकर भेटतं म्हणून आपल्याकडं हरगौरी म्हणत नाहीत काय म्हणतात गौरी हरगौरी म्हणत नाहीत काय म्हणतात गौरी हर. आपल्याकडं राम सीता म्हणत नाहीत काय म्हणतात सीता. आपल्याकडं कृष्ण राधा म्हणत नाहीत काय म्हणतात राधा राधा. राधा कृष्णच का तिलाच का अगोदर जागा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभाच करावा लागला कान्हा तिचं नाव राधा. म्हणून राधा कृष्ण गौरी हर राम सीता नाही सीताराम. महाराजांच्या लक्षात आलं हा जर विटेवरनं खाली आणायचा असेल ना तर मातृतत्वाला लवकर पाजर पडतो. बापापेक्षा आई जवळची असते. बाप जरा डांबरट असतो. आई रडलं की जवळ करते. देवाला आई म्हणायला काय अडचण आहे. महाराज देवाच्या समोर आले पांडुरंगा तुझ्या वाचून माझं कुणी नाही.
अहो जा घरी. नाही जाणार. का? तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. जाऊ द्या, घरातल्या माणसाने पाठ फिरवले असेल. कोण नसतं कुणाचं महाराज, सगळे पाठ फिरवतात. काय नसतं, कुणी कुणाचं नसतं, कुणी आपलं हृदय जाणत नाही, कुणी आपल्यावर प्रेम करत नाही. सगळे 2-3 दिवस असतात. एकदा आपण गेलो की कुणी नसतं, पण तुमची ओळख असेल गावच्या पाटला बरोबर. महाराज म्हणाले पाटला बरोबर चांगली ओळख आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो देवा. कोपला पाटील गावीची हे लोक, आता माझा भीक कोण गाली. जाऊ द्या पाटलानं तोंड फिरवू द्या महाराज, आपल्याकडे आहे ना सगळं. महाराज म्हणाले माझ्याकडे असतं तर तुझ्याकडे कशाला आलोस. सांगू देवा. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली, मग संसाराचं काय केलंय तुकोबा. जाळूनी संसार बैसलो अंगणी, काय नाही राहिलं महाराज घरी. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पांडुरंगा, अरे हातात काय असतं तर तुझ्याकडे कशाला आलोस. जाऊ द्या मरू द्या महाराज, घरी काही नसू द्या, पैसा नसू द्या, तुमचं घर तरी चांगलं असेल. महाराज म्हणाले घर घर चंद्रमोळी चुलीवरी हराळी, सावकाराच्या बांधावर उगवलेल्या उमराची उमर आणतो आणि मग खातोय देवा. चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य घरात. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखीते. एवढा संसार विचित्र झाला. हा काय राहिलंय संसारात. काही नाही. मग तुमचा जीव कशासारखा तळमळतो. महाराज म्हणाले माशासारखा. का? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, जैसी कामासोळी जीवनावीण, जैसी कामासोळी जीवनावीण. दाही दिशा ओस वाटते उदास. काय राहिले आमच्या घरी म्हणून तुझ्याकडे आलोय, तू खुशाल म्हणतो मा घरी जा. पांडुरंगा, कन्या सासुऱ्यासी जाई मागे परतो ने पाहे. पांडुरंगा, देव पंचायत नाही. गणेश, पार्वती, शंकर, विष्णू, सूर्य यातल्या देवीला आई म्हणतो, तुला आम्ही आई म्हणतो. 5 तत्व संप्रदायाचे आहेत. देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्र, साधना यातलं 5वं तत्व आम्ही धरलं देवा साधनेचं. या साधनेची पुन्हा 4 तत्व पडालीत. पांडुरंगा, कुळधर्म आम्ही जाणतो, कुळव्रत आम्ही जाणतो, कुळाचार आम्ही जाणतो. आम्हाला कुळाभिमान आहे. आम्हाला कुळव्रत कळतं देवा. व्रत एकादशी बोला ना. व्रत एकादशी, गळ्यात सोनं घातल्यानंतर आपल्यावर नजर चोराची पडते. महिला मंडळ, अरे आहे ना सकाळी माझ्याकडे सासऱ्याने केली अर्ध्या तोळ्याची. बघा माहिती, गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ घातली तर आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. आम्ही कुळधर्म पाळतो देवा. काय कुळधर्म आहे तुमचा. महाराज म्हणाले आमचा कुळधर्म अत्यंत साधा आहे. हृदय कळवळा, तुळशी माळ गळा, चंदन टिळा. कुळव्रत कळालं. मग आता कुळाचार कोणता. कुळव्रत कळालं, कुळधर्म कळाला. बर, मग कुळाचार कोणता. महाराज म्हणाले आम्ही ना त्या करता येतो. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम. मग कुळाभिमान कोणता. जगाच्या मालकाला, ज्याच्या ताब्यात अख्खं जग आहे, ज्याच्या सत्तेनं हे जग चालतं, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं, अशा विठोबाला आई म्हणणार आहे का. अरे त्याच्या विरहात आम्ही व्याकुळ आहोत. सगळं जरी गेलं तरी देव जर समोर असेल तर कशाची चिंता नाही.
संसार सोडावा लागलाय तेव्हा देवा तो आमचा झालाय. आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विन जीवा सुख नव्हे. अरे जर तुझ्या वाचून सुख नसेलच तर तुला बोलवायला अडचण काय. तुकोबा तुम्ही बोलवताय पांडुरंगाला पण काय म्हणून. जय हो. कानाची तृप्ती होते. मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही तिथं नगरला होते साथीला. मी ऋषीला फोन करून त्याला पाठव म्हणलं व्हॉट्सअपला. ऋषी दादा होता पाकवाजा फार गोडा. अशा चाली मला आवडतात. एकदा खरंच संपत महाराजांसाठी टाळी वाजव. का त्यांच्यासाठी संपत महाराजांसाठी टाळी का वाजवायची. त्यांच्या चालीत संपतच नाही तो. धाव घाली आई. ज्याला आई कळाली त्याला रखुमाई कळाली. मुलगा कसाही असू द्या किंवा मुलगा कसाही असू द्या जी सारखंच प्रेम करते ती आई. आणि म्हणून धाव घाली आई. आता पाहती सकाळी पाळण्यात झोपवलेलं असतं बाळ आणि भांडी घासत असते दारात आई. लेकरू रडायला लागलं. त्याच्या रडण्याचा आवाज सगळ्यात आधी कोणाला जातो. ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येते आईच्या डोळ्याला. कालच आमच्या छोट्या बाळाला आम्ही ते लस द्यायला घेऊन गेलो होतो. छोटा आहे माझं बाळ 3.5 महिन्याची कन्या. त्या डॉक्टरनं इंजेक्शन दिलं बाळाला. माझी बायको डॉक्टर आहे.
तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे आमचं नातेपुतेला हॉस्पिटल आहे. विशेष म्हणजे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून आम्ही 1 रुपया फी घेत नाही. महाराष्ट्रातलं पहिलं मोफत हॉस्पिटल वारकऱ्यांकरता. तुम्ही कधी आलात ना तर नक्की आमच्या क्लिनिकला भेट द्या. फक्त येताना तात्पुरती माळ अडकवू नका, नाही तर राहिलेले पत्र ऐकायची पाडी. माझी बायको डॉक्टर आहे. कितीतरी मी तिनं केलेली ऑपरेशनं पाहिलेत, तिनं ती व्हिडिओ दाखवलेत, फाडाफाडी वगैरे केलेली सगळं पाहिलंय मी. पण माझ्या बाळाला इंजेक्शन दिलं काल त्या नर्सनं, तर माझी बायको 15 मिनिटं रडत होती. ही आई आहे, ही आई आहे. हे काल मी पाहिलं डोळ्यानं. ही आई पण असते आणि म्हणून विठोबाला आई म्हणावं. धाव घाली आई